आमच्या एखाद्या तरुण मुलांनी किंवा आमच्या तरुण भावंडांनी एखादा प्रश्न विचारला, ताई काय देव 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 कीर्तनात करता, देव काही प्रत्यक्ष दर्शन देत नाही. म्हटलं बाबा, आज प्रत्यक्ष दर्शन देणारी देवता आदित्य नारायण आहे अवकाशामध्ये. फक्त ते बघायला उठावं लागतं लवकर. आम्ही सूर्यवंशी, आम्हाला कधी तो दिसायचा पूर्वेकडचा देव. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, तेजाची देवता. कधी लाईट बिल पाठवलं का घरी? इथं बेलापूरमध्ये सूर्यनारायणानं लाईट बिल दिलंय तुम्हाला, एवढा मी प्रकाश देतो, या महिन्याचं एवढं एवढं बिल, चला भरा इलेक्ट्रिसिटी. आलं का कधी? नाही. किती अनंत उपकार आहे, तो दातार आहे, देणार आहे. त्या सूर्य किरणांची एक तेजस्वी शलाका पूर्व क्षितिजावर आमच्या उगवते. इथंच आमचा धर्म आम्हाला शिकवतो. भगवा रंग आकाशामध्ये उगवतो, उदित होतो. आज भगव्याचा अनेकांना त्रास होतोय ना, नको म्हणतात, भगवा हटावचे नारे घुमतात. कुणीतरी एक मुलगी मुंबऱ्यात उभी राहते, कैसे हराया असं करत ती म्हणते मुंबरा सगळा हिरवा करून टाकायचंय. म्हटलं बाई, सगळं हिरवं नंतर करा, भगवा हटवण्याच्या गोष्टी नंतर करा. तुमच्यात हिंमत असेल तर पूर्व क्षितिजावरचा भगवा हटवून दाखवा, मग बाकीच्या गोष्टी करूया. रोज आमच्या क्षितिजावर भगव्या रंगाचा एक अत्यंत सुंदर सोहळा होतो, आणि हीच भगवी पताका, हाच भगवा रंग आमच्या संप्रदायाने मोठा मानला. आमच्या धर्माचा तो रंग ठरला, जो त्यागाची शिकवण देतो, जो बलिदानाची शिकवण देतो, जो शौर्य शिकवतो, जो धैर्य शिकवतो. त्यामुळे अशा संतांनी ज्याचं रक्षण केलं, तो धर्म आम्हाला शिकवतोय की आता संतांच्या मार्गाने चला. संतांनी अनुसरलेल्या मार्गालाच आम्ही धर्म असं म्हटलंय. आणि तुकोबराय हेच सांगतात की बाकीचे उपचार सगळे बाजूला ठेवूया आणि भगवंताला काही नाही दिलं तरी चालतं, पण एक मनची दातारा, त्याला मन अर्पण करावं लागतं. मने सहित वाचा काया, मने सहित वाचा, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया. मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, पळू नका, वाचा काया, मने सहित वाचा काया. मने सहित वाचा काया, मने सहित देवाला काय द्यावं लागतं? मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया. अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया, मने सहित वाचा काया. देवाला मन द्यायचं, देवाला वाणी देऊन टाकायची. वाणी म्हणजे काय? जे काही बोलू ते देवाशीच बोलू आणि देवाचंच बोलू. देवाशी आणि देवाचं फरक आहे. आणि काया म्हणजे देह, देवाला देऊन टाकायचा. एक मनची दातारा आमचं असं आहे, सगळं जातं पण मन जात नाही देवाकडं. कारण आमचं मन इतकं नष्ट भ्रष्ट कुलिष्ट झालंय, ते सगळीकडे धावतं पण इथं येत नाही. म्हणून आई तक्रार करते ना, बाळ्या उठ, बाजारात जरा कोथिंबीर आणून दे मला. ते म्हणतं नाही जात, जा पिक्चर बघ बरं, जरा छान लागले टीव्हीला, लगेच बघतो म्हणला. हे कसं ऐकतं? या मनाचं असंच आहे, करू नको तीच गोष्ट मन हमखास करणार. मनाला मरकटाची उपमा दिली, मनाला चंचल ही डिग्री दिली अर्जुनानी. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अत्यंत चंचल आहे मन, त्यामुळे हे मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. माझ्या जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा होता, काय दिलं देवाला? असं काय दिलं? पण देव आला, देऊळ सोडून स्वयंपाकघरात आला. एवढा पुरुषार्थ गाजवला जनाबाईंनी. आध्यात्मिक क्षेत्रातला स्त्री संत होत्या, पण आध्यात्मिक पुरुषार्थ गाजवणाऱ्या संत ठरल्या. देवळातला देव स्वयंपाकघरातच आणलाय. जात्यावर दळण दळायला बसावं, गोड गळ्यानी ओव्या गाव्यात. परवा मी सांगावं जात्यावरच्या ओव्या. माझ्या पुण्यातल्या एका मुलीने मला प्रश्न विचारला, म्हणले ताई जातं कसं असतं? म्हटलं जातं, आणि त्या जात्यावर कसं बसायचं? म्हणलं बाई जात्यावर नसतं बसायचं,
जात्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, मस्त पाय पसरायचा, खणखणीत आवाजात ओवी गायची. ती म्हणली, ताई माझ्याकडं ओवी म्हणायला येईल मला, पण माझ्याकडे जातं नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. जातच कशाला पाहिजे, जातं काही तानपुऱ्यासारखं वाजत होतं का? पण पूर्वजांचं शहाणपण आम्हाला स्वीकारता येतं. मिक्सरवर म्हणूया, ओवी म्हणायला काय लागतं? आता आमच्या माता भगिनी बघा किती गोड गातात. गाल ना. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला. आपण प्रॅक्टिसची माणसं आहे, जरा थांबा. इकडे हा मोठ्याने. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला. बहुतेक किंवा बहुत पाठभेद आहे. मागच्या मंडळी सुद्धा महिला वर्ग. बरं असं नाही की महिला वर्ग मग तुम्ही म्हणायचं नाही, तुम्हाला काही जातं नाही आणून देणार आम्ही. सगळ्यांनी म्हणायचं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. म्हण. मागचा वर्ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. वा. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा, आणि ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. एकदा महिला वर्गासाठी टाळ्या वाजवा आमच्या. म्हणून म्हटलं सगळीकडे आमचा आवाज आहे. किती गोड गायलं बघा ना. तुमचा आवाज काही आलाच नाही, काही म्हणा तुम्ही. म्हणून म्हटलं, पण अत्यंत गोड आवाजामध्ये आपण सगळ्यांनी सुंदर साथ दिली. जनाबाईंनी अशीच ओवी गावी आणि देवाला बोलवावं. देवानी यावं आणि सांगावं, मीही होतो एकला करमेना मुळी मला. ऐसने अगं तू बोलवलंस म्हणून आलो बर का. आरसा मला गे दिधला तुझी यादीठीन. सख्या पांडुरंगा आलास का रे बाबा. हात तुझा लागला रे जात झालं हलक हलक. दारी आल अमृत पीक तुझी यादीठीन. दोघांचं दळण सुरू व्हायचं. काय लागतं. देव आणला, नुसता आला नाही, त्याला कोंडूनच ठेवला. सगळे लोक शोधायला आले, जणे देव कुठे आहे, आतमध्ये कोण आहे. दोघांचे आवाज येतात. जनाबाई म्हणते, मी एकटीच होती बाई. सकाळी सकाळी दळण दळलं, पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला. ही माणसं पंढरपुरातली. जणे आतमध्ये कोण आहे. 100 माणसांनी 2 आवाज ऐकलेत आणि तू म्हणते मी एकटीच आहे. खरं सांगा आतमध्ये कोण आहे. जनाबाई म्हणतात, पाटील माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा, सांगते पांडुरंग आलाय. पांडुरंग तुझ्या झोपडीत कशापायी आलाय ग. तिनं सांगावं, जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. म्हणून आलाय. वाग वाजने तुझ्या झोपडीत पांडुरंग यायला बसलाय. आम्हाला दिसत नाही, तुला दिसतो. असा लपवून तरी कुठं ठेवलाय. तिने सांगावं, हृदयाचा बंदी खाना केला. हृदयाचा बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. आत विठ्ठल कोंडीला बंदीखाना केला. हृदयाचा बंदीखाना केला. गळा बांधून या दोर, त्याला इतका करकचून बांधला म्हणाली. मग जनाबाईंनी बांधला, यशोदा मातेनी बांधला होता. सगळ्यात पहिल्यांदा यशोदा मातेनी बांधला होता. काही नाही लागलं त्याला बांधायला. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरी देवाला बांधण्याकरता प्रेमाची दोरी लागते, मनाची दोरी लागते. अवघ्या उपचारा एक
मनची दातारा विठ्ठल. आणि तो दातार आहे ना, तो द्यायला बसलाय, तो देतो, तो बांधला जातो. सुष्टांनी बांधलं, दुष्टांनी त्याला बांधलं. यशोदेनी बांधलं, जनाबाईंनी बांधलं, तो बांधला गेला. अजून कुणी बांधायचा प्रयत्न केला त्याला दुर्योधनाने पण बांधायचा प्रयत्न केला होता. शिष्टाई करता गेले होते, हस्तिनापूरच्या सभागृहात उभे होते आणि दरबारात सांगत होते, दुर्योधना, पांडवांना काही देऊ नको, 5 गावं मावतील एवढी जमीन दे, युद्ध नको. ऐकायला तयार नाही. तो म्हणला, कृष्णा, अरे 5 गावं काय, सुईच्या टोकावर मावेल एवढं साम्राज्य किंवा एवढी जागा सुद्धा पांडवांना मिळू देणार नाही. काय करायचं ते कर. खूप समजावून सांगितलं. उलट या प्रसंगामध्ये देवालाच बांधण्याचा प्रयत्न केला होता दुर्योधनाने, पण देव बांधला गेला नाही. देव भक्तांकडून बांधला गेला. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी, कासयाने पूजा करू केशी राजा. मी तुझी पूजा कशाने करू देवा, सांग ना. तुझी पूजा मी नामाने बांधतो. मला तुझ्या पूजेकरता माझ्याकडे साधन नाही, माझ्याकडे उपचार नाही, पण माझं मन मी तुला देऊन टाकले. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. देव दातार आहे, देव देणार आहे. त्याचं औदार्य माऊलींनी सांगितलं, ऐका. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. तो उदारांचा राणा आहे. देव उदार देता न म्हणे. थोडेफार द्यायला तो थोडंफार म्हणतच नाही, तो द्यायलाच बसलाय. इतकं देतो किती. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. किती देतो देव. या मातीचे आकाश तू, या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू, देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता, पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. देणे तुझे तू केशरी, देणे तुझे तू केशरी, झालो ऋणी जन्मांतरी, झालो ऋणी जन्मांतरी. अपकार मी अपराध मी, अपकार मी अपराध मी, परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. देव देणार आहे. किती देतो. देवाने दिलेलं आपल्याला पुरत नाही. आपली जोडी कायम फाटकी आहे. किती द्या सरतही नाही. बंगला बांधतो आम्ही, 4 गज शिल्लक ठेवतो का, पुढं मागं चढवू म्हणून. थांबायचं माहितीच नाही आपल्याला. बंगला बांधल्यानंतर बंगल्याला नाव दिलं जातं समाधान. बंगल्याचं नाव समाधान, आतमध्ये समाधान पत्ताच नाही. ते समाधान जर प्राप्त व्हायचं असेल तर देवाला मन द्यावं लागेल. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. आणि एकदा त्याला मन दिलं ना, तो स्वतःला देऊन टाकतो, स्वतःला देतो. द्रौपदीची नुसती हाक ऐकली, नुसती हाक ऐकली. दुर्वास ऋषी आले 100 शिष्यांना घेऊन. वनवासात असलेली द्रौपदी माता, सूर्यनारायणाकडून मिळालेली सूर्यस्थाळी, अन्नाचा कण नाही सूर्यास्त होऊन गेला होता आणि सूर्यस्थाळीतून आता भोजन येणार नव्हतं. करायचं काय अशा वेळी. हे माधवा, हे गोविंदा म्हणून आवाज दिला आणि गोविंद असलेला परमात्मा धावत यावं. जेवायला बसला होता देव. जेवायला बसलेले भगवंत ताट तसंच, हातातला घास तसाच खाली ठेवून निघाले आणि द्रौपदीला म्हणले, द्रौपदी भूक लागली, जेवत्या ताटावर उठून आलोय, जेवायला वाढ म्हणले मला. द्रौपदी म्हणली, आखरीतच मांडतोयस आता. मला इथं काही नाही. दुर्वास ऋषी आले शिष्यांना घेऊन म्हणून मी तुझी आठवण केली, तर तू म्हणतो जेवायला वाढ. देवा कसं रे व्हायचं. भगवंतांनी तिच्या त्या सूर्यस्थाळीतलं छोटस भाताचं शीत किंवा भाजीचं पान जेवून तृप्तीचा ढेकर दिला. सगळं परब्रह्म, सगळं ब्रह्मांड तृप्त झालं. दातारा आहे तो, देणारा आहे.
उदार आहे, उदारांचा राणा आहे, औदार्य हा त्याचा गुण आहे, तो स्वतःला देऊन टाकतो. एवढंच नाही, पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये माझ्या भगवंतांनी उष्ट्या पत्रावळे सुद्धा उचलल्या. सगळं केलं, सगळ्यांसाठी सगळं केलं. तू का म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. पण ती अवस्था येण्याकरता त्याला काय द्यावं लागतं? त्याला सेवा द्यावी लागते. सेवा